नमस्कार मंडळी. कसा जबरदस्त पिकलाय ना आंबा. तर हा आंबा मी कसा पिकत घालतो हे तुम्हाला आज दाखवणार आहे. शक्यतो आपण आंबे पिकत घातले ना तर ते देठाजवळ पहा असे थोडे थोडे कुजायला चालू होतात. तर ते कुजू नयेत म्हणून त्यासाठी आपण हे पहा असं पाणी घेतले 1-2 तांबे आणि त्याच्यामध्ये 2-3 चमचे मीठ घालायचं आणि ते मीठ पाण्यामध्ये मिक्स करून एक कापड घ्यायचं आणि कापडाने काय करायचे, आंबे आपण झाडाचे काढलेत ना तर ते असे खाली अगोदर पिंजर हातरायचं. हे पहा असं गवत वगैरे काहीतरी हातरून घ्यायचं आणि त्याच्यावरती हे आंबे कच्चे आंबे एक एक आंबा आपण मस्तपैकी असं छान पुसून घ्यायचा आहे या मिठाच्या पाण्याने. आणि देठाजवळ जे चीक असतो ना तो व्यवस्थित पुसून घ्यायचा, म्हणजे आपला आंबा देठाजवळ कुजत नाही आणि त्याला बुरशी पण लागत नाही. त्या काय होतं, बुरशी लागल्यामुळे आंबा हा कुजतो देठाजवळ आणि मिठाच्या पाण्याने जर आपण पुसला ना तर त्याला बुरशी लागत नाही आणि आंबा आपला कुजतसुद्धा नाही. आणि हा आंबा पिकत घालून बरेच दिवस झाले व्हिडिओ करूनसुद्धा. आणि तुम्हाला मी आता एडिट करतो ना त्यावेळी तर 8 दिवस झाले होते आणि हा पूर्णपणे छानपैकी असा पिकला होता. तर एकसुद्धा आंबा यातला कुजला नाही. छान सगळे आंबे चांगले पिकलेत. याच्या अगोदर आमचं काय व्हायचं, प्रत्येक वर्षी आमचं आंबा असा भरपूर कुजायचा. म्हणजे जेवढे आंबे आम्ही झाडावरून उतरायचं ना त्यातले निम्मे तरी आंबे आमचे कुजूनच जायचे. आम्हाला ही मीठ लावून पुसायची ट्रिक माहीत नव्हती त्यावेळी. पण आता यावर्षी अजिबात एकसुद्धा आंबा कुजला नाही. छान आंबे सगळे चांगले पिकले. तर इथे तुम्ही बघू शकता मी एक एक आंबा घेऊन तो असा कापडाचं पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून ते असं पिळून घ्यायचं आणि एक एक आंबा असा छान पुसून घ्यायचा. देठापर्यंत देठाजवळ तरी चांगला पुसायचा आणि बाकीच्या भागातून थोडा थोडा पुसला तरी चालतो, पण देठाजवळ चांगला पुसायचा. आणि आंबा काढताना काय होतं, झाडावरून आंबा काढताना 10तला एखादा तरी आपण आंबा खाली पडतोच. तर त्या आंबा काय करायचा, आपण आंबे हे पुसून ठेवताना ना ते व्यवस्थित चेक करून ठेवायचे. म्हणजे एखादा जर त्यातला आंबा खराब झालेला असेल, कुठे दगड लागलेला असेल किंवा आपटलेला असेल तर तो बाजूला ठेवायचा. म्हणजे याच्यामध्ये तो मिक्स करायचा नाही, कारण तसा जर आंबा याच्यामध्ये जर ठेवला तर तो हमखास कुजतो आणि त्या आंब्यामुळे दुसऱ्या आंब्याला त्याची इजा होऊ नये म्हणून बाजूला काढून ठेवायचा. कारण त्या आंब्यामुळे दुसरा आंबासुद्धा कुजू शकतो. आमचेसुद्धा आंबे काढताना ना असेच भरपूर आंबे खाली पडले होते आणि ते सेपरेट ठेवायचं विसरून जातं. त्यावेळी त्या सगळ्या आंब्यामध्ये मिक्स होतात आणि ते घरी आणल्यानंतर ते आपल्याला वेगळे करावे लागतात. तर या पद्धतीने मी सगळे ते वेगळे आंबे काढून ठेवले बाजूला आणि ते बाजूलाच ठेवायचे. ते पिकतील की न पिकतील शक्यतो पिकत नाहीच, ते कुजूनच जातात, पण त्या आठवणीने वेगळे करायचे. एक आंबा असा पुसून अंथरून सगळा झाल्यानंतर देठ सगळे वरती असे एकसारखे लावायचे आहेत पहा. एकालेक लागून असा ठेवायचा आणि त्याच्यावरती सुद्धा असं आपण गवत किंवा पिंजर वगैरे टाकायचं आणि पिंजराने पूर्णपणे कवर करायचं. माझ्याकडे थोडं पिंजर कमी होतं त्यामुळे मी ही ताडपत्री त्याच्यावरती टाकली होती. ती पण ताडपत्री जास्त दिवस नाही ठेवायची, 2 ते 3 दिवसच ठेवायची आणि बाजूला काढून टाकायची. कारण त्याने सुद्धा पाणी सुटल्यासारखं होऊ शकतं, खाली आतल्यात त्याला वाफ तयार होऊ शकते. आपल्याला त्याच्यामध्ये वाफ वगैरे तयार करायची नाही आहे, आतमध्ये फक्त उबाडा तयार करायचा आहे. त्यामुळे जे आपण पिंजर टाकले ना, पिंजर किंवा गवत ते जरा जास्त प्रमाणात घालायचं, वरती अंतरायचं आणि आतमध्ये छान ऊब तयार करायची. हे वरती जे झाकले ना ते नाही झाकलं तरी सुद्धा चालतं, फक्त आतमध्ये ऊब तयार व्हायला पाहिजे एवढं बाकी करायचं. ते चांगलं झाकून ठेवायचं आणि 4-5 दिवस अजिबात हलवायचे नाहीत. 4-5 दिवसानंतर हलवायचे. तर हे अगोदर पहा, हे 5-6 ते 6 दिवस झाले होते आंबे घालून. तर ह्यातला एखादा आंबा कुठेतरी आता पिकायला लागलेला आहे आणि हे सुद्धा तसेच पिकत घातले होते. खाली पिंजर टाकलं होतं आणि त्याच्यावर हे आंबे सगळे एकसारखे लावून घेतलेत आणि त्याच्यावरती अगदी थोडंसं पिंजर घातलं होतं आणि त्याच्यावर असे पेपरची पानं टाकली होती पहा. पेपरची पानं अंतरली होती, तर जास्त पिंजर नव्हतं तिथे, त्यामुळे पेपरची पानं टाकल्यामुळे सुद्धा आंबा छान पिकला. मात्र वाटत होतं पेपरच्या पानामुळे जरा ऊब कमी निर्माण होईल, पण पिकला आंबा छान. आणि हा जो आंबा पिकलाय ना याच्यामध्ये कोय मोठी अजिबात नाही आहे. म्हणजे रुपया जसा असतो ना त्या प्रकारे एकदम चपटी कोय आहे याच्यामध्ये. पूर्णपणे गर याच्यामध्ये आहे आणि कोयीचा प्रकार अजिबात नाही. एक आंबा खाल्ला ना तर पोट भरून जाईल असा आंबा आहे हा. कसा वाटला आंबा तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आंबे पिकवायची जी ट्रिक मी तुम्हाला दाखवली आहे ना ती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा आणि परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.